जळगावमध्ये यावर्षी आपण विभागीय मुक्ताई सरस आयोजित करीत आहोत। या मुक्ताई सरसमध्ये आपल्या विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील जवळपास 250 महिला बचत गट सामील होणार आहेत। हे बचत गट ग्रामीण भागातील सांस्कृतिक ठेवा घेऊन या ठिकाणी येणार आहेत। त्यांच्यासोबत त्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या शोभिवंत वस्तू, घरगुती उपयोगाच्या वस्तू, स्वयंपाकासाठी उपयोगात येणाऱ्या वस्तू, त्याच पद्धतीने खाद्यपदार्थ हे सुद्धा राहणार आहे। तर या ठिकाणी या सोबत सांस्कृतिक महोत्सव सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। जळगावमधील सर्व नागरिकांना यासाठी आगमन करण्यासाठी आपण या ठिकाणी आवाहन करीत आहोत। या ठिकाणी जे प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे त्या प्रदर्शनामधून निश्चितच जळगाववासियांना खूप मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। याचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा राहणार आहे। हे पाहण्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी यावं आणि बचत गटांनी ज्या बनवलेल्या वस्तू आहेत त्या वस्तू सुद्धा आपण या ठिकाणी त्याचा आनंद सुद्धा लुटावात आणि त्या सुद्धा आपण घरी सुद्धा न्यावे। तसेच या ठिकाणी जे कलाकार येणार आहेत ते कलाकार सुद्धा आपल्याला मनोरंजन करणार आहेत आणि या ठिकाणी जे फूड स्टॉल राहणार आहेत, विशेषतः जे ग्रामीण भागामधून येणार आहे, जे खाद्य संस्कृती ग्रामीण भागातील आहे ते खाद्य संस्कृती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। आपण माहिती आहे की आपल्याला जे ग्रामीण भागामधील ज्या चवदार वस्तू आहेत त्या वस्तू या ठिकाणी आपल्याला खायला मिळणार आहेत। तर या ठिकाणी सर्व जे स्टॉल्स राहणार आहेत हे स्टॉल्स आपल्या मनोरंजनासाठी आणि आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्याचा उत्तेजन देण्यासाठी ते हजर राहणार आहेत। त्यामुळे माझे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला यावं आणि बचत गटांनी तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत, जे खाद्यपदार्थ आहेत त्याचा आपण लाभ घ्यावा।